नमस्कार पब्लिक, मी तुमचा परमेश्वर खोजे आणि आज आमच्या तीर्थपुरीला युवा शेतकरी संघर्ष समिती गजानन उगले सर व ज्ञानेश्वर माऊली उडान हे आले तर आणि आवी भाऊला त्यांनी फोन केला का चला आम्ही आज तुमच्या तीर्थपुरीमध्ये आलो तर तुम्ही कुठे येतं आणि आपण पाहू शकतोय मला चला म्हणजे सतत शेतकऱ्यासाठी युवा शेतकरी संघर्ष हे आपल्या तालुक्यामध्ये काम करतील, चांगल्या पद्धतीने काम करतील। वेळोवेळी तुमचं अतिवृष्टी असो किंवा आणखीन काही असो, युवा शेतकरी संघर्ष समिती ही कोणत्याही स्वार्थाविना शेतकऱ्यासाठी नेहमी आघाडीवर असते आणि त्याचा आपल्याला एका टप्प्यात तर नाही फायदा, पण वेळोवेळी जरा जरा फायदा हे आपलं आंदोलन उपोषण केल्यानं चालूच असतोय। आणि आपल्या तालुक्यातील सध्या उसदर संदर्भात सध्या गजानन सर व माऊली हे पूर्ण तालुकाभर सध्या शेतकऱ्याचं जे विचार मंथन चालू आहे का आपण काय केलं पाहिजे व जे ऊसदर आहे त्या ऊसदरा संदर्भात शेतकऱ्याच्या गाठीभेटी घेऊन आपण काय केलं पाहिजे। शेतकऱ्याची मानसिकता FRP आपले कारखाने FRP ला टच होते पण FRP सोडून बी आपले कारखाने नफ्यात येतो तर आपण शेतकऱ्याला 2 पैसे दिले पाहिजे। आणि त्या संदर्भात आज आले होते आणि तीर्थपुरीमध्ये आले असता आमचं मित्रमंडळ आले, त्याला सांगितलंय आमचे अरविंदराव असतील किंवा आम्ही असतील नेहमी वेळोवेळी शेतकरी आंदोलनात सक्रिय आहोत आणि त्याला सांगितलंय की माऊली चला शेतकऱ्याचं विचार विनिमय घ्या आणि पुढं काय काय ते आदेश द्या आम्हाला, आम्ही तुमच्या सोबत नेहमी आहोत। आता गजानन सर मागच जालना कलेक्टर ऑफिसला बसले होते आणि मागच्या विम्यासंदर्भात अनुदान संदर्भात KYC संदर्भात गजानन उगले सरना म्हणजे आतापर्यंत 15 ते 20 उपोषण केले आणि त्याचा वेळोवेळी फायदा आहे शेतकऱ्याला झालाय। तर 2-2 मिनिटं सांगते ना।